मित्रांनो, जर तुम्ही पेटीएम, जीपे, जार, गुल्लक अशा प्लॅटफॉर्मवरून डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही जर या प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूक करत असाल तर सावधान. सेबीच्या नव्या सूचनेनुसार अशा गुंतवणुकीत मोठा धोका आहे. कारण सेबी हे उत्पादन रेग्युलेट करत नाही. म्हणूनच म्युच्युअल फंड किंवा गोल्ड ETF सारखी सुरक्षा इथे मिळत नाही. आता थोडं समजून घेऊया. या प्लॅटफॉर्म्सवर सोन्याचे दर ते स्वतः ठरवतात, जिथे एक्सचेंजवर खरेदीदार आणि विक्रेता दर ठरवत असतात. म्हणजे इथे दर किती योग्य आहेत हे तुम्हाला माहीतच नाही. ते स्वतःच कमी दरात खरेदी करून तुम्हाला जास्त दराने देखील विकू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा डिजिटल गोल्ड विकत घेता तेव्हा खरंच त्या कंपनीकडे तितकं फिजिकल गोल्ड मागे ठेवलेलं आहे का याची कुठलीही खात्री नसते. कारण ही व्यवस्था नियमनाखाली नाही आहे. उलट गोल्ड ETFमध्ये प्रत्येक युनिट मागे तितकं खरं सोनं मागे ठेवलेलं असतं. पण डिजिटल गोल्डमध्ये जर त्यांनी ते नीट व्यवस्थापित केलं नाही तर हा प्रकार पूर्णपणे कोसळू शकतो आणि तुमची गुंतवणूक पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्यावर आणखी एक तोटा म्हणजे डिजिटल गोल्ड घेताना 3% GST भरावा लागतो, जो गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये किंवा ETFमध्ये लागत नाही. म्हणूनच जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर नेहमी गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड किंवा फिजिकल गोल्डमधूनच करा. तेच सुरक्षित आणि नियमनाखाली मार्ग आहे. अशाच इन्साईटसाठी मला फॉलो करा. मी आहे अनुज मुरकुटे, MP रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा त्या लोकांपर्यंत ज्यांना याची खरंच गरज आहे. धन्यवाद.